जय महाराष्ट्र मित्रांनो. तुम्ही सेम अंकित दादासारखे दिसता. तर मी जसं गेलो त्याच्या घरी तर तो बिल्डिंगवरच होता. त्याच्या घरी येऊन राहिला होता खाली. तो त्याने माझ्याकडे एक नजर पाहिली आणि हसला. तो एकदम तो पण हसला का नाही बा, सेम टू सेम दिसू राहिलं. माईक कॉपी दिसू राहिली. दादा एक अमृताचा मुलगा ज्याने पूर्ण भारतात आपले नाव बदललंय, शिव ठाकरे. तर मग दुसऱ्याशी गेलो आम्ही, भेटलो. मग घरी होते तर भेटलो आम्ही. 1 घंटा माणसाने त्या टाईम दिला. त्या आईनं आम्हाला खायचं त्याचे ते दादा म्हणे डाएटवर आहे म्हणे. तो केळं आणून दिले. पहिले चहा बनवला, चहा वापस घेऊन जा म्हणे. दादा तुम्ही आता रोडीच्या ऑडिशनमध्ये गेले होते. माय लाईफ वाई रोडीसाठी बनली आहे. मी मेंटली आणि फिजिकली दोन्हीच्या स्ट्रॉंग आहे. तुम्ही स्वाती गडेला ओळखता का? हो. त्यांनी पण आता MTV रोडीचं ऑडिशन दिलं. आणि एक जो होता बंदा, तो 120 किलोचा होता. तिनं त्या पोराला उचललं, स्क्वॉट मारला तिने 120 किलो. त्या 120 किलोच्या पोराला उचलून स्पॉट मारला. स्क्वॉट मारला. पोराची हिंमत नाही होत. पोराची हिंमत नाही, पण त्या पोरीनं करून दाखवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. असं म्हणतात की आपल्याकडे काहीही नसेल तरी सगळं काही मिळवायची हिंमत असली पाहिजे. तर अशीच काही स्टोरी आहे आजच्या आपल्या गेस्टची. इंडियाचे रायझिंग स्टार, यूथ आयकन, बॉडी बिल्डर रोशन भजनकर. दादा स्वागत आहे तुमचं कनेक्टिंग डॉट्समध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो. दादा तुम्ही कुठून बिलॉंग करता? कुठलं गाव आहे तुमचं? माझं गाव अमरावतीत. आपलं बडनेरा जे आहे तिथं छोटंसं गाव आहे वरुडा, तिथं राहतो मी. अच्छा. ग्रामीण भागात. आणि तुम्हाला माहिती आहे का सध्या तुम्ही रील्सवर खूप पॉप्युलर होऊन राहिले? हे मला माहित नाही आहे. मी आपलं रोजचं काम करतो आणि रील्स टाकतो. सध्या तुमची खूप जास्त ट्रेंड चालू आहे तुमच्या नावाचा. खूप लोकांना तुम्ही इन्स्पायर करून राहिलेलं आहे. हो ते आहे, पण इन्स्पायर करत आहे लोकांना. सगळे इकडे प्रेम भेटते आपल्याला, सगळेजण पोरं भेटते. तुम्ही व्हिडिओ बनवला तेव्हा तुमचा काय विचार होता? कशासाठी व्हिडिओ बनवला तुम्ही सुरू केलं तेव्हा? सुरू केला होता मी तर इंस्टाग्राम तो हे समजा आपल्याकडं 2-3-4-5 वर्षापासून आहे. पण मी एवढं लक्ष नव्हतं देत. मागच्या उन्हाळ्यात काय झालं, काम जास्ती होतं, हमाली काम करत होतो. तर सकाळी 4 वाजता जाणं आणि संध्याकाळी 8-9-10 वाजे मला. तर मग त्याच्या आहे ना 2 महिने जिम पुरं सुटून गेलं, कारण जिम बंद पडून जाय. तुमची जिम तुम्ही कधीपासून जिम करता? मी तर जिम मला झाले आता 14-15 वर्ष. 14-15 वर्षापासून? हा झाले. अच्छा. मग तुम्ही बोलत होता काहीतरी. आणि जसं तिथं सकाळी 4 वाजता जाणं, संध्याकाळी 8-9-10 वाजे मला. तर वर्कआउट सुटून गेलं तर माझ्या जिमले, म्हणजे जिम बनवून जाईन त्या टाइमले. तर मी काय केलं, बनवतं तर मग वजन होतं 70 किलो. तर पुरं वजन कमी झालं तर माझ्या 2 महिन्यात 60 राहिलं होतं. मग असं करता करता पोरं म्हणे यार काय झालं म्हणे, रोशनदा बिमार आहे का तू? काय आहे म्हणे. मी म्हटलं बिमार नाही राजा, कामान झालं. कामान होत असते का म्हणे. मी म्हटलं तेले थोडी माहिती काम काय आहे आपलं. म्हटलं कामान झालं आपल्याला. तर मग असं मनावर, असं कोण म्हटलं तर मनावर येते माणूस. बॉडी बिल्डरच्या तर लवकर मनावर येते. मग मी म्हटलं यार काही नाही, चालू करायला लागते आपल्याला. आपला पूर्ण जुना फॉर्म आहे तो वापस आणा. तर मी जसं चालू केलं, मी म्हटलं आता चालू करायचं तर थोडं इंस्टाग्रामवर रील बी टाकू म्हटलं आपण. स्टार्टिंगली अशी रील टाकत जाऊ फक्त वर्कआउटची. मग असं 2-4 दिवस झाले. मी म्हटलं आता एक काम कर, थोडंसं जर्नी आपल्या याच्यातलंच टाक म्हटलं, काम फार्म दाखव. ते बी टाकलं. मग एक दिवस काय म्हटलं आता बोलूनच टाकून देईन म्हटलं पुरं दिवसभराचं. मग तसं करता करता बोलता मग मिनी ब्लॉगची सुरुवात झाली. मिनी ब्लॉगची सुरुवात झाली. म्हणजे डेली टाकू मी. तर जास्ती नाही, आता मला 2.5 महिने झाले असेल जास्तीत जास्त मी सुरुवात केली तेव्हा. म्हणजे तुम्ही 2.5 महिन्यातच तुम्हाला इतकी ग्रोथ मिळाली? हा. तर जशी सुरुवात केली, एक जिम मधला पोरगा म्हणे, दादा म्हणे तुम्ही डेली रील टाकता म्हणे खतरनाक. मी म्हटलं हा. तो एखादी व्हायरल 100 डालूंगा, एक व्हायरल कर दूंगा बोला उसमें एक तो हो जाएंगे. मग असं करता करता एक दिवस काय झालं, रील टाकली. मी म्हटलं आता सकाळी रॅक खाली झाला आमचा 4 वाजता. तो 9 वाजेपर्यंत चालला. मग असंच झोपलो होतो मी मित्र मी. मग डोक्यात आलं, म्हटलं यार काहीतरी आज थोडं वेगळं करायचं आहे. तर दुपारून रॅक लागणार होता. मग रॅक लागूनच राहिला होता. तेवढ्याच्यात मी गोडाऊनमध्ये गेलो माझ्या मित्राला घेऊन. त्याला म्हटलं यार करा आपल्याला, म्हटलं आज रील बनायचं. तू काय म्हणे मी रील बनवून. म्हटलं जमला काय? अरे मला काही समजत नाही म्हणे अजून. मग मी थोडं असं बनवलं. मी म्हटलं तू एक काम कर, तू व्हिडिओज काढ, मी पाहतो, मी बनवतो म्हटलं. मी बनवला असा व्हिडिओ. बस रॅक लागला. आणि तो जे कामावरची जर्नी होती मी कसं उठवतो काय केवढ्यापासून कसं ट्रगल तो टाकला. संध्याकाळी मी समजा रॅक लागला तो 3-4 वाजता. मग संध्याकाळपर्यंत काम केलं मी ना. आणि तसंच मी जिममध्ये गेलो, घरी नव्हतं गेलो. मग जिममधले पोरं काय म्हणे, भैया तुमने जो व्हिडिओ डाला बोले वो वायरल हो गया बोले. मेरे को नहीं मालूम. मैं तो बोला अभी काम से जस्ट घर को इधर जिम में आहे बोला. तो त्याच्याजवळून माहीत पडलं मला का नाही व्हायरल झाला बा. तो तेव्हापासून व्हायरल झाला. तेव्हापासून म्हणजे व्ह्यूज चांगले, फॉलोअर झक्काच वाढले. तुमचं ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. आम्ही तुम्हाला तेव्हापासून म्हणजे ओळखलं आणि आम्हाला माहित पडलं की आपल्या अमरावतीतले आहे. इतकी त्यांची स्टोरी.
पहिले म्हणजे एवढे लोक ओळखी नाही, पण आता जिथं चाललो मी जसं बाहेर ठिकाणी घुमून आलो सगळे इकडे ओळखते आता. दादा तुम्ही आता रॅक बद्दल बोलले होते, तर तुम्ही काय काम करता तिथं मी जसे रेल्वेनं माल येते सिमेंटचा, सिमेंटची बोरी जेवढी आपली इथं चालते सगळे सिमेंट येते, LT, अंबुजा, केशोराम, SSU, हे सगळे ओरणगिरी सगळं माल येते तिथं. सिमेंटची बॅग खाली करतो म्हणजे आम्हाला काम आहे तिथं. दिवसाचे येते 500, 600, 800, 1000 बोरे येते, असं काय माहिती आम्हाला काम. त्याच्या बाद मग परत जातो. म्हणजे तुम्ही इतकं फिजिकल एक्सरसाइज करून तुम्ही त्यानंतर वर्कआउट करता? हो, पहिलेपासून आहे ते. इतकं स्टॅमिना कुठून येते? तो काही नाही यार म्हणत नाही, स्टॅमिना तर सारखीच आहे म्हणा सगळ्याचा, फक्त माझा दिमाग आहे ना माझ्या त्याच्यात. तो म्हणते ना शौक आहे, तो शौक लागलाय. म्हणजे लोकांना दारू पिल्याशिवाय गमत नाही संध्याकाळी, मला ते जिम मध्ये गेल्याशिवाय गमत नाही. तुम्ही स्वराज दादाला ओळखता? हा, गुरुज आहे आपले. त्यांच्याकडून तुम्ही काय शिकले? कारण तुम्ही तुमच्या भरपूर व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव घेतला. सांगू काय गोष्ट, ते काय झालं होतं 2017 मध्ये आम्ही कॉम्पिटिशन खेळलो होतो. पहिली खेळलो होतो मी कामगार भवन मध्ये. तर तिथं मी कटलो होतो, फर्स्ट टाइम खेळलो होतो. आता नॉलेज नव्हतं, काहीच नव्हतं. एक मित्र होता जो आपल्या बंडाऱ्यातला होता, त्यानं मला सपोर्ट केला. खेळलो बोले, म्हणा ठीक आहे खेळले. खेळलो मग तिथं कटलो मी. त्याच्यात मग माहीत पडलं आपल्या अंगावर काय कमी आहे. म्हणजे कंडिशन नाही आणि ते कटिंग नाही दिसत होती म्हणे. मग ठीक आहे, आता त्यालाही माहित नाही मलाही माहित नाही. मग कटिंगसाठी काय करा लागते, मग उपाशी राहा लागते बा. लोक म्हणे उपाशी राहा लागते, जेवण बंद करा लागते, हे सगळं करू. मग मी रोडानं धावलो कंटिन्यू. म्हटलं पैसे त्या वक्ती काम मी डाऊन होतो थोडं. तर असं करता करता मी नाही काय 1-1.5 महिन्याने काय सलादवर राहिलो फक्त. ना काहीच नाही खाल्लं मी त्याच्यात, पोळी भाजी काहीच नाही, फक्त सलाद. सकाळ संध्याकाळ जेव्हा भूक लागली मी सलादच खातो. रोडानं धावत जाऊ सकाळी संध्याकाळी, असं 2 टाईम. आणि त्याच्या बाद तिकडून झाल्याच्या बाद मग वर्कआउट. मग झाली, कंडिशन मस्त आली. मग आमची इथं बडनेरात कॉम्पिटिशन होती. त्या वक्ती शाळेत टिपू सुलतान कॉम्पिटिशन झाली आमची इथं. त्या वक्ती कॉम्पिटिशन खेळलो मी. ते कॉम्पिटिशन मध्ये लागला प्लेस. माझ्या बडनेराशी तेव्हा तिथंच बनलो मी. 2017 मधली गोष्ट आहे. तर मग स्वराजदाई तिथंच होते. मग स्वराजदाले मेसेज केला. मग म्हटलं आपल्याला नॉलेज नाही गोष्टी, समोर जासाठी काहीतरी कोणाला तरी पकडा लागते. मग स्वराजदाले मेसेज केला इंस्टाग्रामवर. स्वराजदाने ठीक आहे म्हणे, आपण बेट म्हणे करून टाकू म्हणे काय. तेव्हापासून स्वराजदा माझ्या लाईफ मध्ये 2017 पासून हर गोष्टीला सपोर्ट केला. ना पैसे ना काहीच नाही, म्हटलं अजूनही नाही. चांगल्या मित्राची आवश्यकता असते जीवनात. मी जेव्हापासून माझ्या लाईफ मध्ये जसे लोक भेटते ना, सगळे चांगले भेटले, जीवलग बनले सगळे. मला वाटतं की तुम्ही ब्लेस्ड आहे, तुमच्यावर खूप देवाची कृपा आहे. आहे. कारण की माहिती आहे का, मी पुण्यात जसं गेलो होतो ऑडिशन खेळायला, तर मी दगडूशेठ गणपती आहे ना, तिथे गेलो, पाया घ्यायला लागलो. फक्त खाली एक मी ना असे स्टोरी ठेवली आणि रोडाने चाललो होतो. आता जिथं आम्ही रूम मध्ये थांबलो होतो त्या मित्राच्या घरी नाही काय त्याचे आईबाबा आले होते त्या दिवशी. तर म्हणे यार आईबाबा आहे म्हणे, रात्रीची वाजले होते 10, 10:30, 11 वाजले होते. ठीक आहे, मग आम्ही चाललो. तो जो मित्र भेटला आता देवाच्या कृपानं, फॉलोअर्स होता तो. तर असं म्हणजे आम्ही घुमून राहिलो, ते मला माहित नाही. त्यानं मागून ओळखून घेतलं बा रोशनदा म्हणून. आला रोशनदा थांबा. तो त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी. त्याचा वाढदिवस सोडून तो केक घेऊन आमच्या समोर, अर्धा केक घेऊन तो आमच्या समोर आला. अरे रोशनदा कुठं? म्हटलं आम्ही झाले म्हटलं ऑडिशन, आता रूमवर चाललो. जेवण घेऊन झालं का? म्हटलं नाही, जेवण घेऊन आता त्या उपाशीत होता आम्ही, साऱ्या सकाळपासून नव्हतो तो उपाशीत. म्हटलं जेवलो. म्हटलं रागीची व्यवस्था? म्हटलं हा सगळं व्यवस्था बरोबर आहे. मग थोडं दूर गेलो आम्ही, तर तो त्यानं म्हणजे नंबर घेतला. त्यानं फोन लावला मला, आली का म्हणे रूम? म्हटलं हा. तर मग तो वापस आला तिथं. त्याला दिसलं ना बॅगा दिसल्या. चला म्हणे, म्हटलं त्याचे मित्र त्याचे बाबा आले म्हटलं, म्हणून आम्ही दुसऱ्या रूम. तर हॉटेल सांग म्हटलं. त्यानं तेवढ्या रात्री आम्हाला म्हणजे एकच जण, आम्ही होतो 7-8 जण. त्याने 7-8 जणांच्या बॅगा त्या हॉटेलपर्यंत नेणं, तिथून मग एकाएकाला सोडणं, असं सोडून दिलं त्यानं. आणि त्याच्या बाद मग उपाशी होतो. तर तिनं हॉटेलमध्ये जेवायला पण याला रात्री 2-3 वाजता. तो देवासारखा माणूस भेटला होता त्याने, तर अर्ध्या रात्रीने आम्हाला त्या पुण्यात गोल घुमायला लागलं असतं. म्हणून देवाचा सपोर्ट आहे, काही नाही ह्यालाही सपोर्ट आहे. त्याचं नाव सांगू शकता तुम्ही? त्याचं नाव आहे केतन भाऊ. अच्छा. अकोल्याचा आहे प्रॉपर तो. दादा तुम्ही आता रोडीजच्या ऑडिशन मध्ये गेले होते, तर कसं असते रोडीजचं ऑडिशन? काय असतं रोडीजचं ऑडिशन? मलाही नव्हतं माहित. आपला मित्र होता रमन, तो मागच्या वर्षीपासून म्हणे. म्हटलं ठीक आहे जाऊ, म्हटलं करू. हाव नाही लिहिले ना. म्हटलं आपलं इकडे कामच नाही सुरू देत आणि जिम नाही सुरू देत, कुठं जातं रोडीजच्या मागा लागतं. तर मग आता तो त्याचा नाही काय थोडंसं हे झाला होता.
तर त्याला मारलो तो लोकांना. तर ते झालं त्याच्या बाद ते इंजुरी होता. तो 2 महिने झाले त्याला झाला रिकवरी झाला. तो आला इथं. दादा म्हणे मेरे को पूरा मेरी बॉडी का बोले पूरी लूज हो गई बोले, पूरा मसल पूरा ये हो गया, लॉस हो गया बोले. तो वर्कआउट करना है बोले हम मेरे को. मैंने ठीक है कर लेंगे बोला वर्कआउट. तो आला जास्ती नाही 15 दिवसात बोलणं आमचं झालं. तुम्ही चलून बोले तुम्ही बोल रहे ते म्हणलं ठीक आहे म्हटलं जाऊ म्हटलं यार आपण. असं हावल्या मनात नव्हतं तरी रुडीजमध्ये जायचंच आहे म्हणून. तो वर्कआउट करे तर चल मग मी बी करत होते सगळं. तर असं पहिले मी करू म्हणा थोडंसं हँडस्टँड वगैरे हे पुशअपचं आपल्याला सगळं पहिल्यापासून आहे. तर त्याच्यापासून आल्यापासून मग मी मोटिवेशन झालो होतं रोडीजमध्ये असं आहे, अशी इज्जत भेटते तर हे भेटते. तर त्याचं मी एक हप्ता ट्रान्सफॉर्म बी केला. बॉडी खतरनाक ॲप्स वगैरे मस्त झालं गड्याचे. तर तिथून मला तो बंदा भेटला मला रमन. त्याच्यापासून मी रोडीची तयारी केली. आणि बाकीचं तर आपल्याला सोशल मीडियावर होताच. दादा म्हणे तुम्ही रोडीजची वेगवेगळा ऑडिशन देऊन पहा म्हणे, तुम्ही त्याच्यासाठी बनले आहे म्हणे, तुमची जी लाईफ आहे म्हणे रोडीजसारखी रोजची आहे म्हणे, 14-15 वर्षापासून रोडीजसारखी जगून राहिली म्हणे. म्हटलं हे गोष्टी बरोबर बोलले. तिथं असेच लोक भेटते म्हटलं. तर घरून निघालो तर मी चप्पल पॅरागॉन आपली आणि नाईट पॅन्ट आणि एक टी शर्ट आणि एक बनियान, म्हणजे हे जास्ती हे होतोच नाही. म्हटलं चल जाणंच आहे आपल्याला, करणंच आहे म्हटलं आता. तर गेलो आम्ही. रमणने मला नेलं तिथं. सगळ्यात पहिले गेलो दिल्लीतनी गेल्याबरोबर जसं उतरलं तर तिथं माहिती आहे काय म्हणे मला, जसं स्टेशनच्या खाली उतरलो भाई अंकित भाई राम भाई साऱ्यांनी आहे ना तेच म्हणे मला तिथं, भाई अंकित भाई क्या बोलते. आता माझा मित्र होता रमन, तो म्हणे हा उनकी चाचा का लडका बोले अंकित भाई नाही बोले. तो हा क्या बोले. तर मग असे तिथे लोक मला अंकित भाई शिवाय म्हणेच नाही कोणी. अंकित भाई आले भाई म्हणजे पुऱ्या म्हणजे त्या दिल्लीमध्ये जो हे चालू होते ना तर ऑडिशन, तर तिथं नाही का माहिती काय पुरे मी बनियालावर घुमून राहिलो, नाईट पॅन्ट आणि आपली बनियाल, सारे जण आपले जोडे बिडे टाकाटक जॉकेट घालून मी एकटा घुमून राहिलो असं ऑडिशन. सारे अंकित भाई म्हणजे थोडी वेगळी पर्सनॅलिटी होती भाई. त्या जर्नीमध्ये तिथं ऑडिशनमध्ये 1 नंबर झाला. पण आता कोणालाही रोडीज पर्यंत जायचं असेल तुम्ही कसं सजेशन द्याल. रोड मॅप एक किंवा प्रोसिजर आहे. रोड मॅप आहे. जसे आता आपल्या इथं अमरावतीतले, जसे अमरावतीतून सांगतो. अमरावतीतून मला वाटलं असं काय आम्ही 2-3 जण आहे, पण तिथं गेल्यावर नाही का माहिती आहे किती 15 ते 20 जण भेटले अमरावतीतले, प्रॉपर अमरावतीतले. म्हणजे असे बोलता तिथे भेटले भाई अमरावतीतला आहे. मी तिथे नारे लाव जय महाराष्ट्र आम्ही म्हणू. कोणी हरियाणाचा लाव, कोणी कुठचा लाव, आम्ही जय महाराष्ट्र लाव. मग असं जय महाराष्ट्र म्हटल्यावर जो महाराष्ट्रातला ना पटकन आवाज जय महाराष्ट्र भाऊ असा आवाज देत जाय. मग तर हा तर तिथं आवाज देत जाय. मग समजे का नाही तू महाराष्ट्रातला आहे, मग अमरावतीतला आहे, मी इथं अमरावतीतला आहे. असे 15-20 भेटते. तर काही नाही, रोड मॅप राहते जो आपला त्याच्यावर जायचं. आणि तिथे गेल्यावर कोणाला वाटते अशी पैसे लागते बा ऑडिशनचे पैसे नसते लागत, 1 रुपया नाही घेत तुमच्याकडून. फक्त तुमचा जायचा खर्च आणि तुमचं जे राहा घ्यायचं तेच पाहा लागते तुम्हाला, बाकी काहीच नाही. ऑडिशनसाठी अप्लाय करायला लागते की डायरेक्ट? नाही आपल्या काही नाही करा, डायरेक्ट जा. तुमचा जो तिथं फॉर्म भेटते लाईनीत लागायला लागते. रात्री 30 हजार, आम्ही जेव्हा दिल्लीत गेलो तर 30 हजार लोक होते. रात्री 10 वाजतापासून लागलो होतो लाईनीत. तर दुसऱ्या दिवशी आमचा नंबर लागला होता 5 वाजता उपाशी तापाशी लाईनीत. काही ऑडिशनले पैसे नसते लागत, फक्त जायचा खर्च तेच पाहा लागतात. काय राहतं. काय झालं मग तुम्ही ऑडिशन दिलं होतं ना? आता तो पाय तुला सांगू काय, माझे अशी कॅटेगरी राहते आपले, जसे आपल्या नंबरमध्ये 17-18 जण राहते. हे एक वेळा असे 10 बूथ राहते, 17-18 एका हर बूथमध्ये घेते. तर असे बसवते आपल्याला. आपलं पहिले इंटरव्ह्यू घेते, जसं कुठं राहतं काय राहतं हे घेते. त्याच्या बाद आपल्याला म्हणजे तुमच्या काय खूबी आहे अशी, तुम्ही रोडीजले काय देऊ शकता मग सांगा लागते आपल्याला. रोडीजले मी असं करू शकतो, जशी मी सांगितलं माझी लाईफ बाई रोडीजसाठी बनली आहे. मी मेंटली आणि फिजिकली दोन्हीच्या स्ट्रॉंग आहे. तर ठीक आहे म्हणे. मग असं मला सारे लोक म्हणे तिथं, भाई तुम्हारी अलग पर्सनली तुम्हारी जो कहाणी आहे ते बी अलगच आहे म्हणे. म्हणजे आमच्या याच्यात कोणीच नाही करू शकत म्हणे. जेव्हा एवढ्या वर्षापासून तू मारून आला म्हणे, तर सगळे विचारच करे. माझ्या बाजूनं असं बसे ना कोणी, आता मी बन्यालावर माणूस, तर असं तो एक जण तिथे असे झगडे चालत असते असे, तर झगड्यामध्ये असं बोलायला लागते आपल्याला. कुणा विचारलं हे बे साले म्हणजे हत्ती को पैर 4 आहे लेकिन 5 आहे म्हणते तर तू त्याला नाही का त्याला रॉंग साईड का लागते क्यू आहे, मग त्याचं जा लागते आपल्याला. मग मी जाऊ ना असं माझ्या हात पकडून टाके, भाऊ तू नको, म्हणजे मराठीत बोलताय मी, भैया बोले आप तुम मत बीच में पडो बोले. मग जसं ऑडिशन खतम झाली तर बाहेर येऊन सांगे हमको डर लगता था भाई, तुम इतने बड़े खतरनाक बंदी दिख रहे हाँ तुम बोलेगे तो एखादी मार देंगे भाई हमारे भी, इसलिए हम तुम्हारे बोल रहे तो नहीं बॉय. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, तुम्ही सेम अंकित दादा सारखे दिसता.
अहो मला तेच म्हणे तिथे दिल्लीतच आहे अंकित भाईंपुरे. आपली तर पहिले महाराष्ट्रातच म्हणे अंकित भाईचा डुप्लिकेट आहे म्हणे तू. म्हटलं असते बा सगळ्याची डुप्लिकेट राहते. तिथे गेल्यावर पुरा डुप्लिकेटच माहित पडला मला. तुम्ही अंकित दादाला भेटले आता, हा कुठे मिळाले तुम्ही अंकित दादाला? ते सांगू का तुम्ही. आता जशी मी दिल्लीची ते झाली ऑडिशन, तर इथूनच माइंड मध्ये होता का मी जो मित्र होता रमन त्याला म्हटलं होतं आपल्याला अंकित भाईंपुरेच्या गावाला जायचं आहे, भेटायचं आहे गोळा. तर जसं आम्ही अंकित दादाला भेटायचं हा पहिल्यापासून होतं नाही गोळा त्या माणसाला भेटायचं आहे डुप्लिकेट म्हणते ते गोळा पाहूनच घेऊ आपण. आता तो म्हणे हा म्हणे पाहू म्हणे आपण, चला ठीक आहे म्हणे. जसं आम्ही दिल्लीतली ऑडिशन झाली तिथून गाडी पकडली डायरेक्ट पानिपत मध्ये गेलो. तर माझ्या मित्राचे जे मित्र आहे ना ते पबजीचे मित्र आहे. पबजीचे मित्र म्हणजे एवढं खतरनाक का ते जीव लग मित्र खतरनाक. तिथं जसं गेलो आमचं एक असं झाला तिथं दसऱ्याच्या वक्ती ते बजरंगबली बनते तिकडे, मग राहते अशी लंबे लंबे तोंड होते बजरंगबली बनते. आम्ही जसं गेलो आम्ही गेलो बरोबर त्याचे लोक त्याचे मित्र होते त्या बस स्टँडवर आले तिथून गाडीत उतरलं आम्ही तिथे नेलं दर्शन करायला. जसं नेलं तो साधारण माणूस जात नाही दर्शन करायला, बाई देव बनला आहे तो. तर गेला ह्याही गेला साधा रमन साध्या मनानं. जसा गेला तिथं असा घेतला हात पाठीवर फळाल करून मारू आले झपाझप झपाझप. मी आटला कोणता बाई आशीर्वाद होय पुरी गड्याची पाठ लाल. मग माई बारी आली होती मी आटलं कडक करून घे पहिलेच पाठ. मी कडक केली धपाधप मला 2-3 बसले ते झालं. त्याच्यानंतर आम्ही रूमवर गेलो. त्या लोकांना एवढं माहिती आहे का जिथे तिथे गेलो त्याने आमच्यासाठी रूम गिम सगळं अरेंजमेंट आपल्या म्हणजे नाश्ता पाणी सगळं. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी जाणं होतं अजून चंदीगड. तिसऱ्या दिवशी चंदीगड होती. तर चंदीगड जायच्या वक्ती मग गेले म्हटलं एक दिवस गॅप आहे आपल्याला सलबोरे आहे अंकित भाईंपुरेच्या गावाला. हा म्हणे हा म्हणे आपल्या ओळखीचेच आहे म्हणे. तर आम्ही सेटिंग लावली पण तो आहे नाही म्हणे गावात. तो आहे म्हणे दिल्लीले MAMची तयारी चालू आहे म्हणे. मग आता भेटलं मन थोडं नाराज झालं मॅडम एवढ्या दूर आलो आपण भेटणं नाही होऊन म्हटलं आता. मग आम्ही चंदीगडची कॉम्पिटिशन देऊन आलो. तर दुसऱ्या दिवशी जाणत होता आम्ही तर तयारी केली अशी. तर बाई आता निघत बा त्याचा एक देवासारखा माणूस आला त्याचाच मित्र तसा बसला. जो मित्र आहे आपला रमन तो काय म्हणे यार रोशन भाई को मिलना है अंकित भाईंपुरे. क्या बात कही तुझी बात बोले मिलना है बोले. आता जसं त्याचा चाचा त्याचा काका होता ना तो ट्रेनिंग देते अंकित भाईंपुरेले पहिले. तर त्यानं फोन लावला त्याच्या काकाला फोन लावला हॅलो काका म्हणे इथं महाराष्ट्रातून पोरं आले म्हणे त्याला भेटायचं आहे म्हणे. ठीक आहे बोले अभी 3 घंटे बोले मिलना तो मिलले बोले. तर जशीच मी बकेट घेतली भडकन उठली अंगावर आपलं आंघोळ केली तर सगळ्याचे पहिले तयार कारण खुशी झाली तेवढी अंकित भाईंच्या गावाला चाललो बाई आपले भेटणं होऊन आलं. तर सगळेजण तयार दादा म्हणे तुम्ही तर लवकर तयारी केली आज तशी तर लवकर तयारी नाही करी. तयारी केली मी म्हटलं चला लवकर बसा. आम्हाला संध्याकाळी तिथून 6 वाजताची गाडी पण होती पानिपतमधून. गेलो आम्ही तिथं जसं गावात. तर सगळ्यात पहिले सीन असा झाला जसं गावात गेलो मी तर त्याच गावातले लोक काय म्हणे अंकित भाई म्हणे की त्याच्या भाषेत म्हणे ते अंकित भाई त्याच्या भाषेत म्हणे मला काही समजले नाही. तर मग माझा मित्र सांगे तो ते त्याच्या भाषेत म्हणून राहिला म्हणे का अंकित भाई कुठं घुमून राहिला म्हणे. तर मी जसं गेलो त्याच्या घरी तर तो बिल्डिंगवरच होता त्याच्या घरी येऊन राहिला होता खाली. तो त्याने माझ्याकडे एक नजर पाहिली हसला तो एकदम. तो पण हसला का नाही बा सेम टू सेम दिसू राहिलं माई कॉपी दिसू राहिली. मी मागं लपून गेलो. मग माझ्या मित्र म्हणे मागं राहायचं म्हणे तू. मग मागं लपलो मी. ते सगळे समोर गेले आला. मग ते आता एवढा मोठा माणूस आहे तो बी सिम्पल आहे नाही तर एखाद्याला घमंड येते पण त्या माणसाला जरासं घमंड. तर जसं गेलो आम्ही भेटलो बोललो गिल्ले बाकी मग मला म्हणे हमारे महाराष्ट्र का जो लड़का है बोले आपसे मिलना चाहता है. त्या आता माझ्या पहिले शरम म्हणजे तो एकामेकालाच पोहरायला मी मेरी सेम मारी जशी कॉपी बोले असा म्हणजे त्याच्या भाषेत म्हटलं त्यानं सेम टू सेम आहे बोले. तर मग त्यानं पुरं गाव घुमवले आम्हाला त्याचा. मग तिथं तो वर्कआउट करते तिथं नेलं आम्हाला. तर तिथं मग आता मला थोडं व्हिडिओ बनवत होता मी आपल्या मराठीत. आपल्याला हिंदी थोडीशी कमजोर आहे आपण कारण महाराष्ट्रात आपण मराठीच बोलतो. मी कुठे मी हिंदी बोलत असेल तर मराठीच बोलतोच तुम्ही. तर जसं मी बोललो आणि आवडला जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्यासमोर अंकित दा आहे म्हटलं. तर अंकिताच्या गावात आला आपण भेटायला आलो म्हटलं. तर ये मारे के समज में नाही आले राम राम भाई साऱ्यानं असं म्हटलं. मग त्याला तो रील भाई असा व्हायरल गेला लयच झाला. मग तो व्हायरल तिथून 3 मिलियन गेला तो रील. अशी झाली कहाणी. ते देवासारखे भेटले सगळेजण भेटणं झालं. मी म्हटलं जसं रोडीच्या जर्नीवर गेलो होतो सगळं जे मी मरेपर्यंत नाही काय कधीच नसतो गेलो. दिल्ली चंदीगड हैदराबाद पुन्हा कधीच नसतो गेलो. पुन्हा गेलो असतो पण दिल्ली चंदीगड हैदराबाद पुण्याला वाटते एक म्हणजे काही सोचलं नव्हतं काही नव्हतं. बस बॅग उचलली पळतून गेलो तिकडे. मी तिकडे एवढे मित्रासंग तुम्हाला घरचे लोक मी आजपर्यंत कधी 10-12 दिवस नाही झाले की एवढे दिवस बाहेर गेला कधीच नाही गेलो. फर्स्ट टाइम मी जीवनात गेलो भेटलो साऱ्या संग
आणि प्रेम भेटलं समोरून, म्हणजे बाहेरून लय इज्जत कमावून आलं मला. तुम्ही हरियाणा गेले, तुम्ही आता म्हटलं की माझ्याकडे जाणं नसतं झालं, तर तुम्ही कशामुळे गेले मग तिथे? तिथे गेलो एक तर ऑडिशन होती, जे आपले जे लोक आहे फॉलोअर ते जे म्हणे आपल्याला कमेंट करून, दादा म्हणे तुम्ही रोडीजची ऑडिशन. मी पाहू पहिले रोडीज मध्ये जे झगडे वगैरे चालते ते मजा आहे थोडी पाहायला. मी रोडीजची ऑडिशन पाहत जाऊ पहिले कशी चालते. तर म्हटलं चला आपणही देऊन पाहतो, लोक तर म्हणून राहिले. मग रमनचा सपोर्ट भेटलाच होता, ते तयारीच होता. तर मग याला घेऊन चला म्हटलं, तयारी झालीच होती. तर निघालो, आपली बॅग घेतली, निघालो जायला. ऑडिशन मध्ये कसे लोक आहे मग बघितले का तुम्ही? ऑडिशन मध्ये लोक 5 जसे बोट आहे आपले तसे लोक भेटते आपल्याला, सारखी नाही भेटत कोणी. सगळे अलग. सगळे आपापली कमी दाखवले, म्हणजे दुसऱ्याची कमी काढायला पाहिजे. पण माही कमी नाही काढली ते ना, माया थोडा वेगळाच तिथं लुक होता सगळं. जसं मी इथं आहे तसंच तिथं होतो. म्हणजे थोडे महाराष्ट्रीयन म्हटलं का, मी म्हणते ना मराठी माणसाच्या अंगात थोडी पॉवर वेगळी राहते, तशीच होती तिथं आपली. नाही बा इथून नाव खाली करून नाही जायचं आहे. नावावर करून हा जायचं. तिथं म्हणजे सगळेजण विचारच करे की नाही भाई महाराष्ट्राचा बंदा हे अलग दिगरा. मित्र मिळाले का तिकडे मग तुम्हाला? बापाला मित्र भेटले तिथं, म्हणजे एवढे मित्र झाले. आम्ही गेलो इथून 2 जण होतो, पण एवढे मित्र झाले, जीवलग मित्र भेटले तिथं. का इंदोरचे, पंजाबचे, दिल्लीचे, सारे कडे मित्रच मित्र झाले आपले. आता काय मग तुम्हाला काय वाटते खरा मित्र कोण असतो? खरा मित्र पाय जो आपल्याला चालता बोलता भेटला आणि जो जीवलग मित्र बनला तो खरा. आणि जिथं जरूरत पडू राहिली तू त्या मित्राची, तिथं येऊन राहिला तो खरा मित्र. नाही तर तुम्ही काय मित्र सारेच जण बनते, पण अर्ध्याच्याने तुम्हाला काही काम पडलं तो येऊ नाही शकत, इग्नोर करते गोष्ट, तो काही कामाचा मित्र नाही. आता तुम्ही असं वाटतं का तुम्हाला की तुम्ही फेमस झाले म्हणून जास्त मित्र होत आहे, जास्त लोक तुमच्या जवळ येत आहे? नाही असं काही नाही आहे. फेमस झाले जशी मला इज्जत पहिली बी भेटे, जसं मला आता मी म्हणजे माझ्या बडनेरात जो गाव आहे आपलं बडनेराची, तर तिथं मी पहिल्यापासून फेमस आहे 2017 पासून. तिथचे लोक लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापासून सगळेजण ओळखते आणि इज्जत तेव्हापासून भेटते. पण आता जसं मी फेमस झाला तर ते जास्तीच भेटते. आता जनतेपर्यंत पोहोचलो मी. आता तुम्ही मॅरिड आहे का? हो. आता तुम्ही मग तुमचं वर्क लाईफ बॅलन्स कसं करता? कारण तुम्ही जॉब पण करता, तुम्ही काम पण करता आणि तुम्ही जिम पण करता, तर हे कसं होऊ शकतं सगळं? केलं तर सगळंच काही होते, नाही तर काहीच नाही होत. तर लोकांजवळ माहिती आहे काय, टाइम सगळ्याजवळ आहे, पण लोक नाही का ते इस्तेमाल नाही करत. आता माझ्याजवळ एवढं मी हमाली काम करतो तरी मी टाइम काढतो. मला बनवायचं आहे, काहीतरी करायचं आहे मला, म्हणून मी दिमागात ठेवलं आहे. आणि म्हणजे 17, 18, 15, 16 वर्षापासून मी हेच आहे माझ्या जीवनात. जसं मला जिममध्ये नेलं तेव्हापासून मी चला यार फिटनेसच्या साठी आलो होतो. पण तेव्हा मी असंच काम करू तर मग काम करता करता बॉडी थोडी ठीकठाक बनली. मग यार पैसे पाणी पाहिजे बॉडी बिल्डिंगमध्ये, लय लागते पैसे. मग त्याच्यात नाही बाबा एक्सपायर झाले आणि घरची जिम्मेदारी 2च भावावर आली आमच्या. मग काय करावं, शिक्षण सोडून द्यायला लागलं, 10वी फेल, तिथून सोडून दिलं. मग डायरेक्ट घुसलो मी हमाली कामात, कारण जिम तर करायचंच होतं मला. तर हमाली कामात जसं घुसलो मी, पैसा सगळं येतं. मी म्हटलं आता जिमचं सोडायचीच नाही आपल्याला. हमाली काम कसं सकाळी बेटाईम नाही, हमाली काम सकाळी जाणं संध्याकाळी बेटाईम येणं. पण मी तेवढे करूनही कामालाही जात जाऊ आणि जिममध्ये बी जात जाऊ कंटिन्यू. 15-16 वर्षापासून मी ना कोणता सण राहो, कोणाचं लग्न राहो, काही राहो, पण जिममध्ये आता संध्याकाळचं काम असं सकाळी वर्कआउट करतो. आणि म्हणजे वर्कआउट नाही सुटत मला. आणि कुठं बाहेरगावी गेलं तर मी कुठंतरी ॲडजस्टमेंट करतो. पण असं आहे का, मी आता एवढं मनावर झालं आहे, शौक एवढा बेकार लागला आहे मला गमतच नाही वर्कआउट केल्याशिवाय. मी एवढे काम करतो ना हमाली काम, दिवस सकाळी 4 वाजता उठून संध्याकाळी 8 वाजता लोक लुलमून जाते माझ्या कामावरची माणसं. घरी गेल्यावर बिलकुल झोपून जाते. मी एक एवढा पागल आहे का, मी तिथून झाल्यावर अंग पाय धुतल्यासारखी बॅग घेतो, एक कामावरची थैली, आपली एक टी-शर्ट राहते कामावरची, तेच जिममध्ये गेल्यावर जाता पहिले केळं खाऊन घेतो. तेवढा मोठा टॅमिना नाही पुरत ना, तर केळं खाऊन घेतले अर्धा 1 डझन. मग जातो जिममध्ये, मग घेतली आपली बन्याल घालून घेतो कामावरचीच, मग वर्कआउट करतो. मग त्याच्या बाद घरी जातो. केलं तर सगळंच काही होते, नाही तर काहीच नाही होत. पण आता माझ्यापासून एवढे मोटिवेशन झाले लोक, जे म्हणेन मला टाइम नाही, पण मी जसे रील टाकतो ना, तर तू एवढं हार्डवर्क करून तू एवढा टाइम काढतो, तुझ्यापेक्षा डेंजर कोणतंच काम नाही म्हणते. तरी तू जिममध्ये एवढं येऊन आला आणि तू एवढी पर्सनॅलिटी कशी आहे म्हणते. आजची गोष्ट आहे सांगतो मी. आज जसं मी कामावर गेलो होतो, तर ऑडिशनमध्ये पुण्यातला एक जण जो माझ्या कामावरचा आहे ट्रक ड्रायव्हर, त्याचा साया भेटला. तर साया म्हणते का बा तुमची इथं धक्क्यात एक हमाली काम करते का? तो म्हणे हा म्हणे करते म्हणे, आमच्या संग म्हणजे माझी गाडी भरत असते म्हणे. तर त्याने सीधी गोष्ट सांगितली, गाडी भरते. तर बॉडीत 1 नंबर बनवली म्हणे. मला नाही वाटत म्हणे तो हमाली काम करतो फेकत असेल मग. तर एक काम कर म्हणे, त्याच्या साहेब म्हणे तू येशील ना म्हणे, तुला भेटून देईन म्हणे. म्हणजे लोकांना कोणाकोणाला वाटत नाही की वाटत एवढी पर्सनॅलिटी बनवली तू हमाली काम करता नाही, पण
ते करताय मी पहिल्यापासून आणि शौक लागला आहे तो, बाकी काही नाही. आता एवढे मोटिवेशन यासाठी झाले लोक काय, आता जशी रील पाहून राहिले मी, रोज काम करतो, संध्याकाळी जातो घरी, किती टाइमला कोणत्या टाइमला काय काय करतो. माझ्या लाईफमध्ये दुसरं काहीच नाही, घर जिम काम बस हेच आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणा कोणा मित्रासंग बसत ना, कुठंच नाही जात, कारण माझ्या पुरा फोकस राहते बॉडीवर आणि काहीतरी बनायचं आहे, स्टेजवर खेळायचं आहे. आता बॉडी बिल्डिंगची तयारी चालू आहे माझी, याची बी प्रेप चालू आहे. दिवसभर डाएट मॅनेज करणं, दिवसभर ते झाल्याच्या जिममध्ये जाणं, मग घरी आल्यावर लेकरं बाळाला सांभाळणं, लग्न झाल्यावर म्हणजे कोणी जिम सुटते, पण आपलं तर नाही जिम सुटलं, कंटिन्यू चालू आहे. आणि मोटिवेशन असे झाले लोक का आता जे पोलीस आले म्हणे काय 12 घंटे आम्ही ड्युटी करून थकत जाऊ म्हणे, पण तुम्ही जवळपासून रील बोल राहिलं म्हणे, त्याच दिवसापासून आम्ही चालू केलं म्हणजे आम्हाला आमचं काम काहीच नाही आहे, तुम्ही एवढं हार्डवर्क करून बी काम करू जिम मारायला. तर आता अशी लोक इन्स्पायर झाले का आपलं जिथे बी मोटिवेशन म्हणजे त्याचं डिमोटिवेट झाले का आपली रील पाहिजे वर्कआउट करतो म्हणजे. तुम्ही पॉझिटिव्ह चेंज घेऊन येऊन राहिले थोडा. हा दादा मला तुमची एक गोष्ट खूप आवडते की तुमच्याकडे तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही एक्सक्यूज नाही देत की माझ्याकडे हे नाही रे बाबा, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला काम असते, काहीच नाही. आपल्याला जे करायचं आहे ते करायचं आहे, कारण स्वप्न आपले पाहिले, आपण पाहिलंय, पूर्ण आपल्यालाच करायला लागेल. अरे लोकांजवळ सगळं आहे, धन आहे, शोहरत आहे, पण आपल्याला काहीच नाही. पण मला माझे स्वप्न असे आहे का नाहीतरी मायबापाचं नाव कमवायचं आहे आणि काहीतरी बनायचं आहे. मला नसून काही मी तरी प्रयत्न चालू आहे, मी आणि करणारच आहे, प्रयत्न चालूच आहे. तुमचे स्वप्न काय आहे मग? माझे स्वप्न असे आहे काय, जसे आम्ही पुढे डीपमध्ये होतो, मला इथं नाही राहत होतो, इथं राहत होतो, पैसा तर नाही आहे पण स्वतःच्या भरोशात काहीतरी करायचं आहे. तर आता अशी कंडिशन आहे काय, चालू आहे स्वतःच्या भरोशात, जसं कॉम्पिटिशन खेळतो, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालो आता, तर इज्जत भेटते, इज्जत भेटली आहे, पैसा नाही पाहिजे मला, इज्जत भेटवली हेच लय चांगली. 4 चौकात जाते ना, रोशन दादा काय म्हणता, जिथं मी चाललो ते इज्जत लय मेन आहे. पैसा काही नाही आहे, मेल्यावर काय पैसा थोडी जातला घेऊन, इज्जत तर आहे, हे नाव तर आहे. मला तुमचं कोणी तर नाव काढा, मी होता आहे बाई तो महाराष्ट्रातला एक जण रोशन नावाचा. सोशल मीडिया कसं वाटतं तुम्हाला? सोशल मीडिया एक नंबर आहे, बाकी काही नाही, सगळेजण चांगले भेटते. एक बिझी जशी तर माझी तशी तर लाईफ बिझीच होती, पण आता अजून जास्ती बिझी करून टाकली मी ना. रात्रीची म्हणजे दिवसभर काम करून संध्याकाळी वर्कआउट करून मला तसेच 10-11 वाजते डाएट वेट करून, मग त्याच्या बाद ते दिवसभरात ब्लॉग बना, म्हणजे टेन्शन पालून घेतलंय मी. तर चल ठीक आहे, आता लोकांजवळून आपल्याला मोटिवेशन, आपण लोकांना मोटिवेशन करायला, पण त्याच्यापासून मी पण मोटिवेशन होणार. चल कोणतरी चांगलं बोलून आला, चांगले सुधरून आले सगळेजण, मस्त वाटू राहिलं मला की नाही बोला, चल आता हे लाईफमध्ये टाकून दिला एक शोक का नाही, हे बी जर्नीमध्ये ठेवायचं. तुम्ही तुमच्या व्हिडिओचं दाखवता आताच डाएट घेता का? हो, जे मी खात आहे ते रिअल मध्ये नाही, कारण नाही खरी गोष्ट आहे, तू बोलला बरोबर. कोणाकोणाला असं वाटण काय हा दाखवून राहिला खाऊन राहिला, मी जे भेटते ना टाइमवर ते खाऊन टाकत असतो. तिथं असं आहे काय, मला ना कार्डिओचं म्हणजे जिम मध्ये कार्डिओचं टेन्शन, तिथं असं आहे काय 700 पोते आले ना तुला 7 1400 वेळा चक्राच मारा लागते. तसाच दिवसभर काय मी गोळी खाल्लं तर तसं निघून पडते. हा, तर गोळी खाल्लं ते निघून पडून जाते, असं बरं आहे. तुम्ही जे खातो ते दाखवतो रील मध्ये, डब्यावर जे नेतो तेच खात असतो तिथं. नॅचरल बॉडी आहे तुमची? हो नॅचरल आहे. काय फरक असतो नॅचरल बॉडी आणि जे स्टेरॉइडची बॉडी असते त्याच्यात? नॅचरल बॉडी मध्ये पण आता तुला सांगा सगळ्यात जास्ती तर टप मध्ये आता नॅचरल नाही टिकू शकत स्टेजवर. सगळ्या इकडे स्टोरेज हे साधा गेम राहिलाच नाही आता, नॅचरल टिकूच नाही शकत. टॉप 10 पर्यंत येईल, तिथून मग कटून जाईल तो. अगर खरंच बॉडी बिल्डिंग करायचं आहे तर चांगल्या माणसाकडून गायडन्स घ्यायला लागेल, जो प्रॉपर तिला नॉलेज असेल सायकलची गोष्टीची स्टोरेजची, त्या लोकांकडून नॉलेज घ्या. ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडे जा. पर्सनल तू सगळं तुम्हाला डाएट पासून कसं सायकल वगैरेचं कशी द्यायची सगळं शिकवते. पण हे तुम्हाला अगर खरंच स्टेजवर जात असन तर नॅचरल टिकू नाही शकत. कारण की तिथं आपल्यापेक्षाही माहिती आहे का, तुला सांगू आपण नॅचरल मध्ये राहतो ना, तर मसल डाएटवर किती डिपेंड करतो, तर मसल छोटा बनतेच. आणि अगर तेच सायकल लावून गेला ना तू समजा माय आता 60 किलो वजन आहे, तुले त्यासमोर असं सायकल लावण्यावाला माणूस, इंजेक्शन लावण्यावाला माणूस आहे, तो तू पाहिशील तर असं वाटेल तुले का 70 किलोचा झाला या, एवढा मोठा दिसते तो. जेव्हा तो वजन भरते ना तर 60 किलो भरते तो. आपल्यामध्ये कुठं टिकशील तू, नॅचरल कुठं, तो इंजेक्शनवाला कुठं टिकशील. आणि तो कंडिशनमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये वेगळा फरक पडते. आणि आता तर असं झाला का तो नॅचरलचं बंदच करून टाकला. लोक म्हणजे मनच निघून गेला, ज्याला नॅचरल करायचं तो बॉडी बिल्डिंग सोडून टाकते, ज्याला करायचं आहे तो मग इंजेक्शनच्या मागं लागते. असं तुम्ही आता सगळ्यांना माहिती आहे तुमच्यापासून खूप लोक मोटिवेट होऊन आले, तुमचं मोटिवेशन कोण होतं? माझं मोटिवेशन एक तर पाय सांगू, एक मा भाऊ आहे
गोपालदा म्हणून, तो मोटिवेशन सगळ्यात मोठा त्यानंच मला जिम शिकवलं, म्हणजे त्याच्यापासून मोटिवेशन झालो मी. आणि त्यात तो एक माझ्या लाईफ मधला हिरो तो आहे मोटिवेशन. दुसरे म्हणजे स्वराजदा. मी म्हणजे जर्नीवर नसतो आलो, बॉडी बिल्डिंगच्या समोर इकडे गेलो नसतो मी, बडनेरा श्री तेवढ्यापुरतं झालो असतो, सोडून दिलं असतं. पण त्या माणसाने तिथून मला नाही बा तू समोर काहीतरी कर. दुसरा हिरो आपला स्वराजदा. तुम्हाला असं वाटते का मग की डेस्टिनी काही असते का, नशिबात लिहिलेलं असते? कारण तुमची लाईफ पूर्ण अलग होती, आता तुमची जिकडे लाईफ चालली डायरेक्शन म्हणजे दोन्ही गोष्टी अलग अलग होत्या. असं वाटतं का नशिबात लिहिलेलं असते? काय नशिबाच्या मागाने धावायचं. काही आपल्याला प्रयत्न करायला लागते त्या गोष्टीला. मेहनत केल्याशिवाय काहीच नसते राहत. आयतं काही नशीब बी तुला भेटायचं राहिलं, तू मेहनत केल्याशिवाय काहीच नाही. तुला मेहनत करायला का नशीब मग नशिबावर सोडून जातो. 100% त्याला पहिले बनव, त्याच्या बाद मग नशिबावर सोडून दे. जे होईन बाई नशिबाने होऊन जाईल. मी आता केली इकडे तयारी फुल. जसं मी रोडीसाठी केली ती तयारी, मग आखरी नशिबावर सोडून दिली. मी रात्रंदिवस ह्या गोष्टीसाठी रात्रंदिवस एक केली ती, झोपवून रात्रीचा. तिथं जसं मला वर्कआउटला टाइम भेटे, मी हे रोडीसाठी तयारी केली तिने सांगतो अशी कंडिशन होती का मला कॉम्पिटिशनची बी तयारी, रोडीची बी तयारी, कामाची बी सगळं डोक्यावर आलं. तर मी कामावरच वर्कआउट करू, रोडीचा वर्कआउट कामावर करू, टाइम नाही भेटला तर कधी कधी ग्राउंडवर जाऊ. तर तेवढं असूनही मी 100% केला पुरा. आपलं लोक म्हणे तू येतो GD1 तर होतेच म्हणे, कन्फर्म होते म्हणे, तू तो हेच म्हणे. पण नाही झाला नशिबाच्या. आता मग तिथं नशीब लावून द्यायचं. मग आपण केलं इकडे महिना रात्रंदिवशी केल्याचे, मग नशीबवर सोडायचं. नाही झालं, नेक्स्ट टाइम दुसरा टेज असेल आपल्यासाठी काहीतरी. नक्की नक्की. तुम्ही डबल ट्राय करणार आहे का रोडीज? अगर जीवनात आलं तर करूच, आणि तिथं प्रयत्न करू, हर गोष्टीसाठी प्रयत्न चालू आहे. मग तुमच्या जीवनातला सगळ्यात खुशीचा दिवस कोणता होता? सगळ्यात खुशीचा दिवस मी माझ्या लाईफ मध्ये तर सध्या तर मी कुठं गेलतो नाही घुमाले, आणि सगळी खुशी भेटली, सगळे दोस्त मित्र भेटले. ते रोडीची जर्नी 10-12 दिवसाची सगळ्यात जास्ती खुशी. त्या मी बोलू बी नाही शकत, मरेपर्यंत नाही बोलणार. एक मेमरी घेऊन आलो सोबत. हा, लय खतरनाक मेमरी घेऊन आलो. दादा, आता तुम्हाला लाखो लोक ओळखतात, पण जेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिला फॅन मिळाला ते मोमेंट काय होती? असं वाटतं का मी किती मोठा फेमस झालो बा, हे पहिला माणूस भेटला, रोशनदा एक फोटो काढू दे. मी विचार करू यार मी फेमस कसं झालो. मी जसे लोक मी म्हणू पहिले दादा एक फोटो काढू दे, तसे मला म्हणून राहिले लोक दादा एक फोटो काढू दे. मी म्हटलं मॅडम फेमस कसा काय झालो, एवढं नजरमध्ये कसं आलो लोकांनी. पण चांगला मुवमेंट आहे, त्यांना इज्जत भेटली लोकांच्या मनात, काहीतरी वेगळा करून आला माणूस. पण मुवमेंट लय जबरदस्त राहते ती. एक सेल्फी काढू द्या, एक फोटो काढू द्या. तुम्ही स्वाती गाडेला ओळखता का? हो. त्यांनी पण आता MTV रोडीचं ऑडिशन दिलं होतं. हो, दिलं. ते भेटलं होतं का तुम्हाला तिकडे? ते भेटलं नाही. मीच म्हटलं, तिचा फोन आला होता स्वाती गाडेचा. तर दादा म्हणे तुम्ही रोडीच्या जर्नीला गेले आहे म्हणे, तर कसं चालू आहे म्हणे तिथं. मी म्हटलं काही नाही, नॉर्मल आहे म्हटलं, जे आपल्यामध्ये ते दाखवा लागते म्हटलं. तिथं बॅकग्राऊंड टाकायचं म्हटलं, आपण कुठून काम करतो, कुठं राहतो, कशा परिस्थितीत राहतो. तर मग तिथे बोलणं झालं आमचं. तिले मग ते पेपर राहते जे आपले डॉक्युमेंट, ते जे पाठवलं म्हणजे क्वेश्चनचे पेपर, म्हटलं हे घरी व्हॉट्सअपवर पाठवले स्वाती गाडेला. आणि तिनं मग ते पुरं लिहून म्हटले पाठ करतो. जसे सिक्रेट राहते, डार्क सिक्रेट, तुमच्या लाईफमध्ये कुणाला धोका दिला नाही दिला, हे सगळे प्रश्न येते. तर असे तिला पाठवले. तिनं मग तयारी केली त्या गोष्टीवर. मी म्हटलं हैदराबाद बी येऊन पाय. नाही म्हणे हैदराबाद तर नाही म्हणे, पण पुण्याला येतो म्हणे नक्की. तर पुण्याला आले. तिनं GD1 तिचा क्रॉस झाला पहिल्याच ह्याच्यात. कारण की तिची जे हे आहे ना पर्सनॅलिटी वेगळी होती. पोरीमध्ये ते पोरगा दिसे. अरे मजाक नाही करा, एवढं म्हणजे खतरनाक रिएक्शन होता. आणि जशी ते आली ना, तिने GD1 तिचा क्रॉस केला. आणि एक जो होता बंदा, तो 120 किलोचा होता, तिनं त्या पोराला उचललं, स्क्वॉट मारला तिने 120 किलो. त्या 120 किलोच्या पोराला उचलून स्क्वॉट मारला? स्क्वॉट मारला. पोराची हिंमत नाही होत, पण त्या पोरीनं करून दाखवलं. GD1 क्रॉस झाला, पण आता ती सध्या वेटिंगवर आहे. नाही होणार, नक्की होणार. नाही, आम्ही तेच तर देवाजवळ कृपा केली. मी म्हटलं सिलेक्शन झालं पाहिजे, एकाचं तरी व्हायला पाहिजे. तसे 2 जण होते, एकाचं त्यांनी झालं, पण आता स्वाती गाडीवर आहे, डिपेंड आहे, करू शकते. नाही करणार. कारण आम्ही मागे त्यांना पॉडकास्टसाठी त्याला कॉल केला होता. त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे थोडंसं बिझी आहे म्हणे, तर ते तर नाही झालं. पण आम्ही त्यांच्यासाठी खूप खुश आहे की ते इतके समोर चालले. आपलं नाव नाही चांगलं आहे. आपल्या अमरावतीत एवढे खतरनाक लोक आहे, समोर झाले भेटे, पण आता निघणार आहे. दादा, एक अमरावतीचा मुलगा ज्याने पूर्ण भारतात आपलं नाव गाजवलं आहे, शिव ठाकरे. त्यांची लाईफची सुरुवात रोडीजपासून झाली आणि तुम्ही रोडीजपासून सुरू झाले. तर मग असं तुमचाही ग्राफ जाईन का समोर? होऊ शकते अगर जर्नी मध्ये. पण एक गोष्ट सांगा, सगळ्यात पहिले जो आपला मित्र आहे रमण, शिवदादाचं घर पाहिलं नव्हतं मी ना, तर तो काय म्हणे, रमण आपण चाल म्हणे शिवदादाच्या घरी जाऊ म्हणे. म्हणजे रोडीच्या जायच्या पहिले 10-12 दिवस पहिले भेटत होता आम्हाला असंच.
म्हणजे लोक म्हणे सेटिंग वेटिंगसाठी काहीच नव्हती, तिथं सेटिंग वेटिंग लागत नाही, तुमचं 100% द्या. पण आम्ही गेलो ना जेव्हा, तर त्या माणसानं आम्हाला पहिल्या दिवशी गेलो रात्री जिम मारला, मारता मारता आम्हाला फोन आला काय तो इथं कुठेतरी आईस्क्रीम खाली येते म्हणून. तिथं आम्हाला फोन आला आईस्क्रीम खाली आला म्हणे शिव ठाकरे, तर या म्हणे पटकन. जसं आम्ही तिथे निघाल जिममधून तर तिथं जात नाही आम्ही, तर शिवदादा घरी गेला होता. तर घरी नाही, तो दुसऱ्या इकडे गेला होता. मग आम्ही घरी घेऊन गेलो. मग याला रमणनं पाहिलं होतं घर, चल म्हणे आपण घरी जाऊ म्हणे. घरी गेलो, ते आईला विचारलं त्याच्या, शिवदादा आहे का, तर नाही आहे म्हणे. तर त्या मजाक नाही रे, एवढी जबरदस्त आई भेटली, आई आहे त्याची काय, तुम्ही कोणी गेलं ना तर एक गिलास पाणी चहा घे, जेवण कर बाबू, अशी म्हणते ते. तर त्या वक्ती आम्ही म्हटलं आम्हाला रोडीची जर्नी चाललो, तर थोडं विचारायचं आहे की बा कसं करायचं, कसं इंटरव्ह्यू करायचं, ह्या गोष्टीसाठी विचारत होतं. म्हटलं तर पहिल्या दिवशी भेटले नाही, नंबर दिला एवढ्या रात्री, त्या आईने नंबर दिला आम्हाला, नंबर घे म्हणे, फोन लावचा म्हणे 12 वाजता, तो आला तर फोन लावेन मी. तर ठीक आहे म्हणे. मग फोन लावला तर आले होते म्हणे बा. तर शिवदादानं म्हणलं तेव्हाच ओळखलं, भाई माझी रील पाहिली होती ते ना, कमेंट पण केली होती गणपती बाप्पा मोरया. तर ओळखतो म्हणे ते, त्याच्या आईले म्हणजे असे बोले ओळखतो म्हणे, तर उद्या बोला म्हणे ते. तर मग दुसऱ्याशी गेलो आम्ही, भेटलो. मग घरी होते तर भेटलो आम्ही. 1 घंटा माणसाने त्या टाईम दिला. त्या आईनं आम्हाला खायचं, त्याचे ते दादा म्हणे डाएटवर आहे म्हणे, तर केळं आणून दिले. पहिले चहा बनवला, चहा वापस घेऊन जा म्हणे, केळं आणले. मग म्हणजे सगळी सोय एक नंबर बाई, एक नंबर आहे. तर आम्ही सगळं दादाजवळून विचारून घेतलं कसं करायचं काय करायचं. तर तिथून मग आमच्या डोक्यात एकच चालू होतं, आपलं अगर गलतीने सिलेक्शन झालं, अंबाजीच्या पाय लागलो. एक म्हटलं शिवदादाच्या आईले साडी सिलेक्शन झाला, तर एक अंबाजीले साडी आणून म्हटलं देऊ, म्हटलं आपण सिलेक्शन झालं का पक्क्या देऊ म्हटलं. पण नाही झालं. पण आम्ही दादाला भेटायला गेलो. तिथून आम्ही सगळं कसं जायचं, कशी बोलायचं, कसं रिॲक्शन करायचं लोकांसमोर, ते फक्त आम्ही गायडन्स घेतलं तेवढं. पण सेटिंगवाला काम नसते राहत, लोक गलत आहे, सेटिंग होत असते बा, सेटिंग नाही राहते. हे फक्त अफवा आहे फक्त. आणि फक्त एवढं आहे का, एक तुम्हाला बेनिफिट काय, सोशल मीडियावर अगर तुम्ही ऍक्टिव्ह असाल, तुमचे 1000 हे 1 लाख तर फॉलोअरला कमी आहे, तिथं 1 मिलियन 2 मिलियन वाले लाईनीत लागले होते. ते अगर असन तर तुम्हाला थोडा बेनिफिट आहे त्याच्या गोष्टीपासून. दादा तुम्ही आज इतके हसून तर आले, पण तुमच्या हास्य चेहऱ्यामागे काही दुःख लपले असेल. वा आहेच यार. कारण तसं आपल्याला वाटते कधी की मी इथून समोर कसा जाऊ, मी कसा पोहोचू, होणार की नाही होणार, खूप सगळ्याच्या मनात डाऊट असते. तुम्ही कसं डील केला सगळ्या गोष्टीसोबत? माहितीये का, असं आहे काय, एवढ्या दिवस मी जसं ट्रेनिंग करतो हे करतो, काही घरचं टेन्शन राहते, सगळ्याची लाईफ राहते. कोणाला वाटते असं वाटते का नाही बा आपण चांगलं जगावं, काही टेन्शन नाही राहावं. एवढं टेन्शन असूनही माणूस घरचं टेन्शन, आपलं कामाचं टेन्शन, सगळं टेन्शन असून कधी कधी मी एकट्यात लढत असतो. पण आता कोणाला सांगते, हे आपलंच राहते ना. कधी कधी एकट्यात लढतो, यार मी एवढं काम करतो, एवढं थकतो, मी मायासाठी करू राहिलो का सगळ्यासाठी करू राहिलो ना. पण हे घरी सांगू नाही शकत ना, कोणाला नाही सांगू शकत. पण आज मी याची इथं बोलून राहिलो, आणि हेच माझ्या डार्क सिक्रेट इथंही होतं का, मी एकट्यात लढत असतो बा एक दिवस. कारण की डार्क सिक्रेटमध्ये आपल्याला कोणाला धोका नाही दिला, फोका नाही दिला, मी म्हटलं हे लिहू जे आहे ते तिथंही गेली. पण असं आहे का, ते हसतो मी, पण त्याच्या मागे दुःख बी आहे, सगळ्याच्या मागे दुःख, हसत खेळत राहा. पण असं लाईफ भेटते तर हसत खेळत राहा, काही नाही. जीवनमध्ये येतेच डाऊन, वरत जाणं चालूच राहील. जे भेटलं त्याच्यात खुश राहा. तुम्हाला असं कधी वाटते की फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे तुमचे स्वप्न मागे राहिले कुठे? नाही, मी कधीच नाही देणार. अरे मायबापाने जन्म दिलेच लय मोठा आहे, असं काही नाही आहे. जन्म दिलं देणं, आपलं जे काम आहे चालू ठेवा कंटिन्यू. एक दिवस यश तुमच्या पायरीशी येतेच. काम कंटिन्यू असलं तर आपलं यश येणंच आहे. लोकांना वाटते पैसा आहे, पैसाही आहे सगळं म्हणा. दुनिया में राहणं तो काम कर प्यारे आहे. ते काम करायला लागणार आपल्याला, मग आपले काम कर दुसरे. पहिले काम कर, मग घर पाय, मग आपले शोक पाय. लोक नाही का नाहीतरी इकडे तिकडे घुमतेस ना, मग 1 घंटा त्याच्यापेक्षा जिममध्ये दे ना, चांगली फिजिक राहते. कामात राहिला आपण. कोणी विचार येते, मग कोणाला महाराज लागते, अरे बिल्डर आहे म्हणते, एखादी बसंत होते म्हणते, बारीक चुरी राहिला म्हणते, एक दिवस ते म्हणते. आता असंही फरक पडते, जिम बाजून लय फरक पडते. बाकी मला विचार येऊन राहिला, मी जर काही उलट सिद्ध विचारलं तुला भेव लागून आला, हे बाईले भेव लागून आला. तसंच झालं तर रोडीज मध्ये माझ्या आजूबाजूची भेव मध्ये तू मत बोलो भैया मार देंगे. मी तर एकच सांगेन युथले आताच्या, फालतू याच्यात काही लावू नका, आपल्या फिजिक्सकडे लक्ष द्या. आणि आताची लाईफ तर अशी आहे का, नॉर्मली पहिले अटॅक कोणाला ये,
जे बीपी पीपी वाले आहे 60-70 वाले त्याला अटॅक आहे. पण आताची कंडिशन अशी आहे का 17 15 16 वर्ष ते माझ्या गावातला पोरगा आहे त्याला अटॅक येऊन गेला, गडी खतम झाला. 18 वर्ष पोराले खतम झालाय. दोघं बहुती एक जण खतम झाला. माय म्हणणे का तर फिजिकली स्ट्रॉंग राहा, Mentally strong. मेंटली तर स्ट्रॉंग. फिजिकली गेला ना तुम्ही जिम मध्ये गेले का मेंटली बी स्ट्रॉंग होसान. हा. मेंटली बी होती फिजिकली दोन्हीचे स्ट्रॉंग होते माणूस. थोडा फिजिक्सकडे लक्ष द्या, फालतू इकडे तिकडे लक्ष काही देऊ नका. आपल्या घरी लक्ष ठेवा, आई बाबाची इकडे लक्ष द्या, नाव कमवत राहा. बस एकच म्हणणं आहे. जसं मी करून राहिलो तसं तुम्ही करा. हर घरातला एक रोशन तयार व्हा. बिलकुल. सर धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत आले इथे, आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स सांगितला, आम्हाला वेळ दिला. भेटू मग पुन्हा दादा. भेटू नक्कीच भेटू. धन्यवाद दादा.